पाटील महेशकडे वळले. महेश साधारण 40शीचा होता. तिचा चेहरा, वागणं, बोलणं सौम्य होतं. जेवण झाल्यावर आपण राणावत इंडस्ट्रीजच्या ऑफिसात गेल्याचं त्यांनी सांगितलं. किती वाजता गेला? साधारण 8च्या सुमाराला मी इथनं बाहेर पडलो होतो. मी आत्ता म्हणजे तुम्ही लोक यायच्या थोड्या आधी परतलो. मग पाटील भैरवीकडे वळले. भैरवीनं सांगितलं की जेवण झाल्यावर ती थोडा वेळ टी व्ही पाहत बसली होती. मग 8:30च्या सुमाराला ती बाहेर पडली. बाहेर म्हणजे कुठं गेला होता तुम्ही? नाही, तसं असं खास असं कुठे नाही. घरात बसून कंटाळा आला, मग मी थोडीशी पाय मोकळे करायला बाहेर पडले. पावसात? नाही, त्यावेळी पाऊस नव्हता. मी जेव्हा परत येत होते ना तेव्हा पाऊस सुरू झाला. पाय मोकळे करायला तुम्ही कुठं विशेष जागी गेला होता का? नाही, मी घरातनं बाहेर पडले होते आणि जोवर मूड होता तोवर चालत राहिले होते आणि कंटाळा आल्यावर परत फिरले. साधारण किती वेळ तुम्ही इथनं बाहेर राहिला होता? साधारण पाऊण तास. 9:15च्या सुमाराला मी परत आलेली होते. पाटील हुंकारले आणि काही क्षण गप्प राहिले. मग रागिणीकडे बघत त्यांनी विचारलं, रात्रीच्या जेवण्याच्या वेळी तुम्ही इथं हजर नव्हता? रागिणी गालाला खळ्या पाडत हसली. रागिणी भैरवीपेक्षा वयानं मोठी होती, पण देखणेपणात ती भैरवीच्या तोडीस तोड होती. नाही, मी नव्हते इथे. रागिणी विलक्षण गोड आवाजात म्हणाली. डिनरच्या वेळी मी नव्हते इथे. मग त्यावेळी तुम्ही कुठं होता? मुघल गार्डन नावाच्या रेस्टॉरंटमध्ये. एकटे आहे? क्षणभर रागिणीच्या चेहऱ्यावर कावरे बावरे भाव उमटले आणि नाहीसे झाले. मग आवाजात सहजपणा आणत ती म्हणाली, अहो, खरं सांगायचं म्हणजे आज संध्याकाळी माझ्या मिस्टरांच्या बरोबर थोडंसं भांडण झालं होतं. म्हणूनच मी डिनरची वेळ व्हायच्या थोडी आधी घरातनं बाहेर पडले आणि मुघल गार्डनमध्ये जाऊन बसले. रागिणीच्या चेहऱ्यावरचे ते कावरे बावरे भाव माझ्या लक्षात आले होते, म्हणूनच ती खोटं बोलतेय याची मला खात्री पटली होती. ती गोष्ट पाटलांच्याही लक्षात आली आहे का म्हणून मी पाटलांकडे बघितलं, पण पाटलांच्या चेहऱ्यावर मला कसलीही प्रतिक्रिया दिसली नाही. रागिणीवरचं लक्ष काढून ते आता कमलेशला प्रश्न विचारत होते. आणखी एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की आम्ही इथे आल्यापासून अनेकदा कमलेश आणि भैरवीनं नजर उचलून एकमेकांकडे बघितलं होतं. भैरवीच्या नजरेला नजर मिळताच कमलेशच्या चेहऱ्यावर एक गूढ हास्य उमटत होतं, लगेच नाहीसं होत होतं. पाटलांनी विचारल्यावर कमलेशनी सांगितलं की 6 वाजेपर्यंत तो आपल्या दादरला असलेल्या ट्रॅव्हलिंग एजन्सीच्या ऑफिसमध्ये बसलेला होता. त्यानंतर आपल्या एका मित्राबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. 8:30च्या सुमाराला आपल्या मित्राला सोडून तो पुन्हा ऑफिसात आला होता. अर्धा तास तो तिथे थांबला होता. मग तिथून सरळ तो रिट्झमध्ये गेला होता. त्याच्या आठवणीप्रमाणे तो रिट्झमध्ये पोचला तेव्हा 9:15 वाजलेले होते. सगळ्यात शेवटी पाटील नागराज पठाडी याकडे वळले. वकील साहेब, आता तुम्ही पण जरा स्वतःबद्दल सांगा की. मी? नागराज एकदम गडबडून उत्कारला. रहा तुम्ही. मी 7 वाजेपर्यंत माझ्या ऑफिसात होतो. त्यानंतर डिनरसाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. कोणत्या रेस्टॉरंटमध्ये गेलता तुम्ही आणि कोणाबरोबर गेलता तुम्ही? नागराजच्या चेहऱ्यावर अस्वस्थ भाव उमटले. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का तुम्ही, पाटील तीक्ष्ण स्वरात म्हणाले. जे उत्तर मला तुमच्याकडनं मिळेल त्याची मी खातरजमा करून घेणार. इन्स्पेक्टर साहेब, नागराज काहीशा हलक्या संकोचपूर्ण स्वरात म्हणाला, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर मी नंतर दिलं तर चालणार नाही? ठीक आहे, पण 8:30च्या सुमाराला तुम्ही कुठं होता त्याचं उत्तर मात्र आत्ता द्या. 8:30च्या सुमाराला मी माझ्या एका मित्राच्या घरी खारला गेलो होतो, पण त्याच्या घराला कुलूप होतं. तिथून मी परत माझ्या ऑफिसमध्ये आलो. ऑफिसात थोडा वेळ काम करत बसल्यावर मला रामदासशी ठरलेल्या अपॉइंटमेंटची आठवण झाली आणि मग ऑफिसातनं बाहेर पडून थेट रामदासच्या ऑफिसवर आलो. थँक्यू, असं म्हणत पाटील उठून उभे राहिले. तुम्ही लोकांनी जे मला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. पण जाण्यापूर्वी मी तुम्हा सगळ्यांना एकदा पुन्हा जाणीव करून देतो. तुमच्या लोकांपैकी जर कोणी खोटं बोलायचा प्रयत्न केला असन तर तो खोटेपणा आमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री बाळगा. पोलिसांशी खोटं बोलण्याचा परिणाम काय होतो हे मी तुमच्यासारख्या सुशिक्षित लोकांना वेगळं सांगायची गरज नाही. कुणी काही बोललं नाही. अच्छा, मग गुड नाईट. पाटील म्हणाले. दिवाणखान्यातनं बाहेर पडले. त्यांच्या पाठोपाठ मी, शंकरसिंग आणि वाघमारे बाहेर आलो.
आम्ही प्रवेशद्वाराकडे येत असताना मगाच्या त्या नोकराबरोबर एक पोलीस शिपाई आमच्या दिशेनं येताना दिसला. काय? पोलीस पाटील जवळ येताच पाटलांनी विचारलं. साहेब, पोलीस पाटील सॅल्यूट मारून म्हणाला. आत्ताच वायरलेसवरनं संदेश आलाय साहेब. काय? साहेब, व्ही.पी. रोडवर नैना आचार्य नावाच्या मुलीवर दोघा बदमाशांनी हल्ला केला, तिच्या खांद्यावरची पर्स पळवली. नैना आचार्य? पाटील कपाळावर आठ्या घालत पुटपुटले. कोण नैना आचार्य? मी पाटलांच्या जवळ येत म्हणालो, पाटील साहेब, रामदास ज्या मुलीकडे आपले रिपोर्ट टाईप करायला द्यायचा तिचं नाव नैना आचार्य. तर मग तिच्यावर झालेल्या हल्ल्यामागं तसंच काही कारण असायची शक्यता आहे. मला तर ताबडतोब त्या पोरीला जाऊन भेटलं पाहिजे. आम्ही सगळे बंगल्यातनं बाहेर पडलो. पाटील आपल्या सहकाऱ्यांसह जीपमध्ये बसले आणि आमचा निरोपही न घेता निघून गेले. पोर्चमध्ये आता मी आणि शंकरसिंग दोघंच राहिलो होतो. जीपच्या दिशेनं पाहत मी शंकरसिंगला म्हणालो, बघितलीस ना पोलिसांच्या वागण्याची पद्धत? आता आपली गरज नाही म्हटल्यावर कसे आपल्याला सोडून गेले. साधं गुड नाईट म्हणायचं सौजन्यसुद्धा त्यांनी दाखवलं नाही. शंकरसिंगने नुसतीच मान डोलवली. तू आता कुठे जाणार आहेस? मी त्याला विचारलं. मी घरीच जाणार आहे. तू कुठं जाणार आहे? मी व्ही.पी. रोडवर. नैनाची अवस्था काय आहे ते समजून घ्यायला हवं. उद्याच्या न्यूजमध्ये तिच्यावरच्या हल्ल्याची बातमी दिसली नाही तर आमचा चीफ मला फाडून खाईल. मग ठीक आहे ना, तू त्याच बाजूला चाललाय तर मला पण सोड. तू कुठे राहतो? मी कामाठी पुऱ्यात. चल. आम्ही दोघं कारजवळ आलो. मी कारचा दरवाजा उघडला. ड्रायव्हिंग सीटजवळ ठेवलेले दोन्ही रेनकोट उचलले, मागच्या सीटवर टाकले. मग स्टिअरिंग सीटवर बसलो. तोवर पलीकडचा दरवाजा उघडून शंकरसिंग माझ्या शेजारी येऊन बसला. तो बसताच मी गाडी स्टार्ट केली. कार चालवता चालवता मी सिगरेटचं पाकिट काढलं, एक ओठात सारली. पाकिट शंकरसिंगसमोर धरलं, पण त्यांनी मानेनं नकार दिला. मी माझी सिगरेट शेलगावली. हॉटेल अशोका आपल्या रस्त्यावरच आलं. सिगरेटचा एक झोरका घेऊन मी म्हणालो, जाता जाता एक धावती भेट या निर्मल साहेबांचीही घेतली तर? त्याला कशाला भेटायचे? अरे 2-4 प्रश्न त्यालाही विचारू. कदाचित रामदासच्या खून प्रकरणावर प्रकाश टाकू शकेल अशी काही माहिती त्याच्याकडून आपल्याला मिळू शकली तर? नाही म्हणजे तुला खात्री आहे का? नाही, खात्री अशी नाही आहे, पण विचारायला काय हरकत आहे? काय आहे, एका तऱ्हेनं तोही राणावत परिवाराशी संबंधित आहेच ना. आज ना उद्या पाटीलही त्याची भेट घेऊन राणावत परिवारातल्या इतरांची जशी त्यांनी चाचपणी केली तशी याचीही करतील का नाही बघ. मग ठीक आहे. या निर्मलला मी कधी पाहिलेलं नाही आहे, पण तू त्याला ओळखतोस. त्यामुळे यावेळी तुझं माझ्याबरोबर असणं माझ्या दृष्टीनं फायद्याचं आहे. शंकरसिंग काही बोलला नाही. क्षणभर थांबून मी म्हणालो, शंकरसिंग, रामदास तर आता मेला, आता तू काय करणार? नाही, सगळ्यात पहिल्यांदा आहे ना रामदासच्या खुन्याचा शोध लावणं हा माझ्या पुढचा एकमेव उद्देश. त्यानंतर मग पुढचं काय करायचं याबाबत मी विचार करेल. रामदासच्या डिटेक्टिव्ह एजन्सीचा बिझनेस तू चालवणार ना? नाही, रामदासशिवाय हा बिझनेस पुढं चालवणं मला शक्य होईल का नाही आता नाही कळणार. येणारा काळ ठरवल ते. आमचं संभाषण मग तिथेच थांबलं, कारण हॉटेल अशोकाचा निऑन साईनचा बोर्ड दिसायला लागला होता. विक्रम, शंकरसिंगने एकदम माझा दंड धरत म्हटलं, तो बघतोय ना, तो निर्मल. शंकरसिंगने दाखवलेल्या दिशेनं मी बघितलं. हॉटेलच्या लॉबीत टाकलेल्या एका खुर्चीवर साधारण 30-35 वयाचा एक तरुण बसला होता. उंचापुरा आणि दिसायला देखणा असणाऱ्या त्या तरुणानं पांढरी पॅन्ट आणि त्यावर पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. थोडं आणखीन जवळ आल्यावर लांबून आकर्षक दिसणाऱ्या त्या तरुणाचं ते देखणं व्यक्तिमत्व केवळ ओढून ताणून आणल्यासारखं वाटत होतं. स्वतःला सभ्य दाखवण्याचा त्याचा प्रयत्न असाच फसवा होता. प्रयत्न करूनही आपल्या चेहऱ्यावरचा बेरकीपणा त्याला लपवता येत नव्हता. आम्ही त्याच्यासमोर जाऊन उभं राहताच त्यांनी आपल्या हातातल्या फिल्मी मॅगझिनमधनं मान वर केली, आमच्याकडे बघितलं. मिस्टर निर्मल? मी आवाजात अदब आणत विचारलं. हां मीच. स्टायलिशपणे त्याने आपल्या केसांची झुलपं उडवली आणि म्हणाला, मी विक्रम राजे. मी माझी ओळख करून देत म्हणालो, मी प्रेस रिपोर्टर आहे आणि हे माझे मित्र आहेत शंकरसिंग. आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. कोणत्या संदर्भात? सांगतो ना, आम्ही इथे बसू शकतो? हां बसा. निर्मलच्या समोरच असलेल्या खुर्च्यांवर आम्ही बसलो. निर्मलनं हातातलं फिल्मी मॅगझिन बाजूच्या टिपॉयवर ठेवलं.
प्रश्नार्थक नजरेनं त्याने एकदा माझ्याकडे एकदा शंकर सिंगकडे बघितलं. रामदास नाईकला तुम्ही ओळखता का? मी सरळ मुद्द्याला हात घातला. कोण रामदास नाईक? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे? नाही छे, अशा नावाच्या कुठल्याही माणसाला मी ओळखत नाही. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, त्याचा खून झाला आहे. बरं मग? नाही, त्याचा माझ्याशी काय संबंध आहे? नाही, तुमच्याशी नसेल, पण त्याचा अशा काही लोकांशी संबंध होता ज्यांना तुम्ही ओळखता, तुम्ही त्यांच्याशी संबंधित आहात. कोणाशी? राणावत परिवाराशी. तो सुमित्रादेवी राणावतांसाठी काम करत होता आणि तुमचा या परिवाराशी संबंध असल्याचं आम्हाला समजलं आहे. नाही, सगळ्या परिवाराशी नाही, परिवारातल्या फक्त एका मेंबरशी. हां, म्हणजे भैरवीशी. निर्मलनं काहीशा चकित नजरेनं माझ्याकडे बघितलं. तुम्ही भैरवीचे मावस भाऊ आहात? तुम्हाला कसं काय माहिती? भैरवीचा पती राजेश माझा चांगला मित्र होता. सगळ्या राणावत परिवाराला मी ओळखतो. अच्छा. निर्मल साहेब, रामदास नाईकच्या खून प्रकरणाच्या संदर्भात अधिक माहिती गोळा करण्यासाठी पोलीस आपल्याकडे येण्याची शक्यता आहे आणि पोलीसही तुम्हाला तेच प्रश्न विचारतील ज्या यावेळी माझ्या मनात आहेत. कदाचित माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचं तुम्ही नाकारू शकता, पण पोलिसांना मात्र तुम्ही टाळू शकणार नाही. पण तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायचं मी का नाकारेन? नाही, मला तसं वाटलं. काय विचारायचं आहे तुम्हाला? आज संध्याकाळपासून तुम्ही कुठे होतात? म्हणजे त्या रामदास नाईकचा खून आज संध्याकाळी झाला आहे? हो. म्हणजे या खुनाचा संशय माझ्यावरही घेतला जाऊ शकतो असं तुम्हाला सुचवायचं आहे? अगदी बरोबर आहे. मग या खुनाशी माझा काहीही संबंध नाही हे मी सिद्ध करू शकतो. त्यासाठी तर मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे ना. आज संध्याकाळी तुम्ही कुठे होतात? 5 वाजेपर्यंत मी रेसकोर्सवर होतो, तो निसंकोचपणे म्हणाला. 6 वाजता आम्ही हॉटेलवर परत आलो होतो आणि आपल्या खोलीत बसून ड्रिंक घेत होतो. 9च्या सुमाराला मी परत इथनं बाहेर पडलो होतो आणि रिट्झमध्ये जाऊन बसलो. त्यावेळी पाऊस पडत होता, नुकताच सुरू झाला होता. आपण काम काय करता? मी ॲक्टर आहे, तो मान ताठ करत म्हणाला. हां, म्हणजे पैसे भरपूर मिळत असतील नाही का? नाही, अजून तरी नाही, काहीसा अडखळत निर्मल म्हणाला. पण मिळण्याची शक्यता आहे. खरं सांगायचं तर मी एक स्टेज ॲक्टर आहे आणि फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवण्याच्या हेतूनं मी इथे आलो आहे. अभिनयाची मला उत्तम जाण आहे, त्यामुळे आज ना उद्या मला फिल्ममध्ये काम मिळेलच. नाही, ते उद्याचं झालं हो. सध्या कसं काय चालवत आहे? सध्या तरी, निर्मल पुन्हा काहीसा अडखळत म्हणाला, सध्या तरी भैरवी मला मदत करते. आय सी. तसं तुम्ही आपल्या बहिणीला भेटायला राणावत पॅलेसवर नेहमी जात असाल? नाही, सुरुवातीला 1-2दा मी गेलो होतो, पण माझं येणं सुमित्रादेवींना आवडलेलं नाही हे माझ्या लक्षात आलं. मग मी तिथे जाणं बंद केलं. काही क्षण थांबून मग मी उठून उभा राहिलो. अच्छा, निघतो मग आम्ही. मी निर्मलशी हस्तांदोलन करत म्हणालो, तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. निर्मलनं हसून मान डोलावली. शंकरसिंगनं त्याच्याशी हात मिळवला. मग आम्ही तिथून बाहेर पडलो. नाज सिनेमाजवळ असलेल्या वृंदावन सोसायटीतल्या 2 नंबरच्या इमारतीसमोर मी कार थांबवली. इमारतीसमोर मला पोलीस जीप वगैरे दिसली नाही. याचा अर्थ पाटील आपलं काम संपवून तिथून निघून गेलेले असणार. मलाही तेच अपेक्षित होतं. मी कारमधनं बाहेर पडलो. शंकरसिंगला मी कामाठी पुऱ्याजवळ सोडलं होतं, म्हणून त्यावेळी मी एकटाच होतो. रामदासच्या फ्लॅटवर मी यापूर्वीही 2-3दा येऊन गेलो होतो, पण त्यावेळी आमच्याच ऑफिसात काम करणारी नैना आचार्य नावाची टायपिस्टसुद्धा त्याच इमारतीत राहते हे मला माहिती नव्हतं. इमारतीतल्याच 1-2घांकडे चौकशी केल्यावर नैना आचार्य 3ऱ्या मजल्यावर राहते असं मला कळालं. मी 3ऱ्या मजल्यावर आलो. दरवाजा स्वतः नैनानीच उघडला. तिच्या चेहऱ्यावरून लक्षात येत होतं की घडलेल्या प्रकारानं ती कमालीची घाबरून गेली होती आणि अजूनही ती त्याच तणावाखाली होती. नैना एक 22-23 वर्षांची साधारण व्यक्तिमत्वाची सरळमार्गी मुलगी होती. न्यू इंडिया टाइम्सच्या ऑफिसात मी तिला अनेकदा पाहिलं होतं, पण आजवर कधी तिच्याशी बोलायची वेळ आलेली नव्हती. मला ओळखलंस? मी विचारलं. हो, ती मान डोलवत म्हणाली. या ना, या. ती दारातून बाजूला होताच मी आत शिरलो. बसा ना. समोरच्या एका सोफ्याकडे इशारा करत ती म्हणाली. मी बसताच नैनाही माझ्या समोरच्या खुर्चीवर बसली. तू इथे एकटीच राहतेस का? नाही, माझी आईसुद्धा राहते माझ्याबरोबर,
पण आमच्या एका नातलगाच्या लग्नासाठी आई गेली आहे कल्याणला, त्यामुळे सध्या मी इथे एकटी आहे. रामदासविषयी तुला काही समजलं? मान डोलवत असताना तिला एकदम हुंदका फुटला. हे बघ, जे काही घडलं त्याला आता कोणाचा इलाज नाही आहे नयना. मी तिचं सांत्वन करायचा प्रयत्न केला. नयनानं स्वतःला सावरलं. आपले डोळे पुसत ती गंभीर स्वरात म्हणाली, रामदास अंकल किती चांगले होते. का खून केला कोणी त्यांचा? मी गप्प राहिलो, बोलणार काय. क्षणभरानं मी तिला विचारलं, पोलीस आले होते? नयनानं होकारार्थी मान डोलावली. नयना, मला समजलं की कोणीतरी तुझ्यावर हल्ला करून तुझी पर्स पळवली. हो. मला जरा सविस्तर सांगशील काय घडलं? अहो, आज ऑफिस सुटल्यावर मी एका मैत्रिणीबरोबर पिक्चर बघायला गेले होते. 9:30च्या सुमाराला मी इथे परत आले. मी इमारतीच्या प्रवेशद्वारातनं आत शिरताच दोघंजण माझ्या अंगावर धावून आले. मला वाटतं की जिन्याखालच्या त्या अंधाऱ्या पोकळीत थांबून ते माझी वाटच बघत होते. एकाने मला घट्ट धरलं, माझं तोंड दाबलं आणि दुसऱ्याने माझ्या खांद्यावरची पर्स हिसकावून घेतली आणि मग जोरात मला एका बाजूला ढकलून दिलं आणि ते पळून गेले. मग त्यावेळेला तू आरडाओरडा केला नाहीस? केला ना. इमारतीतले सगळे लोक इथे जमा झाले होते, पण तोपर्यंत ते बदमाश नाहीसे झाले. त्या दोघांपैकी कोणाचा चेहरा पाहिलास? नाही ना. एक तर जिन्याजवळ खूप अंधार होता आणि दुसरं म्हणजे अचानक झालेल्या त्या प्रकारानं मी घाबरले होते हो खूप. तुला लागलं वगैरे नाही ना? नाही. बरं, मग नंतर मग मी इथे वर आले, बघितलं तर माझ्या फ्लॅटच्या दाराचं कुलूप तुटलं होतं आणि आतलं सगळं सामान अस्ताव्यस्त पसरलेलं होतं. बहुतेक माझ्या फ्लॅटची झडती घेण्यात आली होती. मग मी पोलिसांना फोन केला, घडलेल्या घटनेची कल्पना दिली. फ्लॅटमधली एखादी वस्तू नाहीशी झाली आहे? नाही ना. याचा अर्थ ते कोणी सामान्य भुरटे नव्हते. कुठल्या तरी खास वस्तूचा शोध घेण्यासाठी ते तुझ्या फ्लॅटमध्ये घुसले होते. हो, मलाही तसंच वाटतंय. तुला काय वाटतंय, अशी कुठली खास चीज असावी? कुणास ठाऊक. तुझ्या पर्समध्ये काय काय होतं? तसं खास असं काहीच नाही. नेलपेंटची एक बाटली, पावडरची छोटी डबी, कंगवा आणि 40 रुपये. रामदासची आणि तुझी आज भेट झाली होती? हो. आज सकाळी मी ऑफिसला निघण्यापूर्वी ते इथे आले होते. 1 महिन्यानंतर आज सकाळीच ते बाहेरगावाहून परतले होते. नंतर न्यू इंडिया टाइम्सच्या ऑफिसात त्यांच्याशी तुझी भेट झाली होती? नाही हो. ते आपल्या ऑफिसात आले होते. किंवा तिच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत मी तिला विचारलं, त्यांनी तुला फोन करून माझ्या केबिनमध्ये ट्रेमधल्या फायलीच्या खाली असलेला त्यांच्या नावाचा लिफाफा घेऊन जायला सांगितलं होतं? नाही हो, त्यांनी मला फोनही नाही केला. रामदास रिपोर्ट तू टाईप करतेस ना? हो. मग त्याच्या हस्ताक्षरातला शेवटचा रिपोर्ट तू केव्हा टाईप केला? काल. काल? पण रामदासचं काल इथं नव्हते. ते इथे नव्हते, पण त्यांचा रिपोर्ट पोस्टानं आला होता माझ्याकडे. बाहेरगावी असताना ते आपला रिपोर्ट दर आठवड्याला पोस्टानं माझ्याकडं पाठवत होते आणि ते सगळे रिपोर्ट मी टाईप करून ठेवत होते. माझ्यावर एकदम कामाचा ताण पडू नये म्हणून ते असं करत होते. मग तू टाईप केलेले ते सगळे रिपोर्ट्स आत्ता कुठे आहेत? आज सकाळीच ते टाईप केलेले सगळे रिपोर्ट, त्याच्या मूळ हस्ताक्षरातला रिपोर्ट, आपला टाईपरायटर, सगळं काही रामदास अंकल घेऊन गेले. त्या रिपोर्टमध्ये काय होतं? नाही हो, काही कल्पना नाही. अगं, असं कसं होईल? तूच ते सगळे रिपोर्ट टाईप केले होते ना? हां, पण ते एक मशिनी काम होतं ना. त्या डोक्याचा वापर करायची गरज भासत नाही. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात त्यातला प्रकार. टाईप करताना माझी बोटं कीबोर्डवर असतात आणि डोळे टाईप केल्या जाणाऱ्या मॅटरवर असतात. पण त्या मॅटरचा अर्थ लक्षात ठेवायची गरज नाही भासत मला. म्हणजे त्या रिपोर्टमध्ये काय होतं हे तुला आठवत नाही आहे? नाही ना. रामदास जे रिपोर्ट तुझ्याकडे द्यायचे ते वाचायचा तू कधी प्रयत्न केला नाहीस? सुरुवातीला एखाद दुसरा रिपोर्ट वाचायचा मी प्रयत्न केला होता, पण तो मला इतका कंटाळवाणा वाटला की पुन्हा परत मी तसा प्रयत्न केलाच नाही. आणि तसंही रामदास अंकलनी सुरुवातीलाच मला ते रिपोर्ट न वाचायची ताकीद केलेली होती. त्यामागचं कारणही त्यांनी मला सांगितलं होतं की त्यातले काही रिपोर्ट इतके भयानक असतात की त्यात काय आहे हे न जाणणं माझ्या हिताचं आहे, असं ते म्हणाले. अच्छा, म्हणजे त्या रिपोर्टशी संबंधित असं काहीही यावेळी तुझ्याकडे नाही आहे? ते रिपोर्ट टाईप करताना वापरलेले कार्बनसुद्धा? नाही, कार्बन होते ना, पण आत्ता पोलीस आपल्याबरोबर घेऊन गेले ते. पोलिसांनी तुला काय काय विचारलं होतं? जे तुम्ही विचारलं तेच सगळं, आणि जाताना पाटील नावाचे जे इन्स्पेक्टर होते ते मला सूचना देऊन गेलेत. कसली सूचना?
हीच की त्या रिपोर्टमध्ये काय होतं हे आठवायचा मी प्रयत्न करावा आणि तसं काही आठवलं तर मी ताबडतोब ते त्यांना कळवावं. फक्त त्यांनाच नाही, मलाही. त्यांच्या अगोदर मला. कळालं? हो, कळालं. तू स्वतः वर्तमानपत्राच्या ऑफिसमध्ये नोकरी करतेस. अशा माहितीचं वर्तमानपत्राच्या दृष्टीनं काय महत्त्व असतं हे मी तुला सांगायची गरज नाही. नाही, मला आहे त्याची कल्पना. तू घरात एकटीच आहेस. माझा तुला सल्ला आहे की आज रात्री शेजारच्या कोणा बाईला तुझ्याकडे झोपायला बोलवून घे. ते बदमाश परत येतील असं वाटतंय तुम्हाला? नैनानं काहीशा भयभीत स्वरात विचारलं. नाही, तशी शक्यता कमी आहे गं, पण तरीही तुझ्यासोबत कुणीतरी असणं चांगलं. ठीक आहे. आणि दरवाजा आतून व्यवस्थित बंद करून घे. थोडी जरी काही संशयास्पद चाहूल तुला लागली तर लगेच शेजारापाजाऱ्यांना हाका मारायला सुरुवात कर. अहो, तुम्ही मला घाबरवून सोडताय. नाही, मी तुला फक्त जास्तीत जास्त सावधगिरी बाळगण्यासाठी सांगतोय. सावध राहण्यात आपलं काही नुकसान नाही, नाही का? नैना किंचित हसली. रामदासच्या फ्लॅटमध्ये पोलीस गेले होते का? हो. पोलिसांनी रामदास अंकलच्या फ्लॅटची कसून झडती घेतली, पण त्यांच्या हाताला काही लागला असेल असं नाही वाटत मला. पोलिसांनी रामदासच्या ब्रीफकेससाठी त्याच्या फ्लॅटची झडती घेतली असावी. ती ब्रीफकेस त्यांना सापडली का? नाही. फ्लॅटचा दरवाजा त्यांनी कसा उघडला? त्यांच्याकडे चावी होती. रामदास अंकलच्या चाव्यांचा जोडगा मी इन्स्पेक्टर साहेबांकडे बघितला होता. खरं तर मला वाटलं होतं अंकलच्या फ्लॅटची चावी ते माझ्याकडे मागतील. तुझ्याकडे? मी एकदम चमकून नैनाकडे बघितलं. रामदासच्या फ्लॅटची चावी तुझ्याकडे आहे? हो. अंकलनी एक चावी माझ्याकडे देऊन ठेवली आहे. कशासाठी? त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्या फ्लॅटची साफसफाई करून घ्यायला. आत्ता तुझ्याकडे आहे चावी? हो, आहे की. बघू. नैनानं समोरच्या भिंतीला असलेल्या एका खेळ्याला टांगून ठेवलेली चावी काढली, माझ्या हातात दिली. रामदासच्या फ्लॅटची एक चक्कर मी सुद्धा मारून येतो. कदाचित पोलिसांच्या नजरेतनं एखादी गोष्ट सुटली असेल तर माझ्या ते लक्षात येईल. रामदासच्या खुन्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी आपण सुद्धा पोलिसांना मदत केली पाहिजे, हो का नाही? तिच्या हातातून चावी घेत मी म्हणालो. नैनानं मान डोलवली. पण पोलिसांना त्यांच्या कामात ढवळाढवळ केलेली आवडत नाही. त्यामुळे रामदासच्या फ्लॅटमध्ये मी गेलेलं त्यांना आवडणार नाही, म्हणून ते काम मला गुपचूप करायला हवं. आणि तू सुद्धा रामदासच्या फ्लॅटची चावी मला दिली आहे हे कोणाला सांगू नकोस. नाही सांगणार. गुड. मी सोफ्यावरनं उठलो आणि म्हणालो, हे बघ, मी लगेच परत येतो. नैनानं पुन्हा मान डोलवली. क्षणभर मी थांबलो आणि नैनाकडे बघत आग्रही स्वरात म्हणालो, हे बघ नैना, कधीकधी साध्या बोलण्यातही माणूस महत्त्वाचा असं बोलून जातो. बोलणाऱ्याच्या दृष्टीनं त्या गोष्टीला महत्त्व असतं, पण ऐकणारा त्या गोष्टीला फारसं महत्त्व देत नाही. रामदासची तुझ्याशी बरीच घनिष्ठता होती. तुझ्यावर त्याचा विश्वासही होता. अशा वेळेला माणूस बऱ्याचदा आपल्या मनावरचा ताण हलका करण्यासाठी बोलत असतो. आज सकाळी तुझ्याशी भेट झाल्यावर रामदासच्या तोंडून असं काही निघालं होतं का हे जरा आठवायचा प्रयत्न कर प्लीज. मी करते प्रयत्न. मग तोपर्यंत मी आलो. असं म्हणत मी नैनाच्या फ्लॅटमधनं बाहेर पडलो. जिना उतरून मी दुसऱ्या मजल्यावर आलो. रामदासचा फ्लॅट समोरच होता. श्रोते हो, हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.